नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही सकाळी सकाळी आळंदीत आलोय. वरद आपण आळंदीत कशासाठी आलोय सकाळी सकाळी? हां, आता वरदच्या आतूचं फोटोशूट आहे ना, त्यासाठीच आम्ही सकाळी सकाळी आळंदीत आलोय. तर वरदला लागली ती भूक म्हणून पाणी बॉटल घेतली, चिप्स घेतले आणि आता आम्ही चाललोय पुढं. तर सकाळी सकाळी ना घाटावरचं असं काही दृश्य आहे, छान, खूप शांतता आहे सकाळी सकाळी आणि मस्त वाटत आहे सकाळी सकाळी. आणि इकडं आमच्या शीतलाताईंचं फोटोशूट चालू आहे. तर आता मग आपण तिथं जाऊया, फोटोशूट चालू आहे तिथं. वरद पुढं गेला पण, वरद पोचला पण, वरद पोचला तिथं आणि इथं चालू आहे फोटोशूट. तर ह्या आहेत आमच्या होणाऱ्या नवरीबाई. चला आपण तिथं जाऊनच पाहूया फोटोशूट जवळून. तर इथं चालू आहे फोटोशूट आणि इथं वरचे पप्पा पखवाद वाजवतात ते. तर पखवाद आणि सगळं जे काही लागतंय ना फोटोशूटसाठी ते सगळं आम्ही घेऊन आलोय. आणि इकडं आमच्या वरचं चाललंय, काय चाललंय आमच्या वरचं? इकडं आमच्या वरच खातोय चिप्स आणि इकडं चालू आहे फोटोशूट. तर ह्या बाजूने अजिबात गर्दी नाही आहे, तर घाटाच्या त्या बाजूने मंदिराच्या साईडने गर्दी आहे. आमच्या अनुकाकांनी सुद्धा ना विणा घेतलेला आहे आणि आमच्या तावाजीने घेतलेले आहे तुळस. पाणी प्यायचं? पाणी हरिपाठ म्हणा, म्हणजे याला आवाज येईल. वरद लगेच कंटाळलाय आणि म्हणतो अजून याला किती वेळ लागणार आहे. इकडे सावलीत येत, चल इकडे वरद, इकडे सावलीत. कल्टी आणली. 9:30 वाजले ते अजून काही फोटोशूट झालेलं नाही. आणि इकडं बा काय चाललंय यांचं. त्यांनीच पुरेपूर आनंद घेतलाय पखवाद वाजवण्याचा. इकडं वरद आजी सोबत येतोय, आजी सोबत येतोय वरद इकडून. आता ऊन झालेलं आहे आणि शीतलताईंना सावली धरल्यावरती जरा बरं वाटतंय वरून. आणि फोटोग्राफरची किती मेहनत आहे पहा, पडद्यामागचे खरे कलाकार. तर आता